स्मरण बिघडलं, सगळी लिंक चुकते आणि आपल्याला हे माहीतच नव्हतं. एक स्मरण बिघडलं की दुसरी लिंक आहे ती विचार बिघडतात. विचारांवर आघात झाला की उच्चार बिघडतात आणि उच्चारांवर आघात झाला की आचार बिघडतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनात, त्याच्या कुटुंबात, त्याच्या संसारात, त्याच्या आर्थिक परिस्थितीत आणि त्याच्या सामाजिक परिस्थितीत दुःख निर्माण होतं. त्याचं एकट्याचं जग त्याने सुखी करण्यासाठी संतांनी लावलेला महान शोध म्हणजे नामस्मरण. कारण हे जर समजलं ना, सद्गुरू बोललेत आपल्याला की जसं स्मरण तसं जीवन. पण आमचं सर्वांचा एक वाईट स्वभाव आहे प्रत्येक माणसाचा, की मनासारखं जर आमच्या जीवनात घडलं तर अगदी 2 ते 3 दिवस आमच्या लक्षात राहतं आणि मनाच्या विरुद्ध घडलं 2-3 महिने आमच्या डोक्यातून जातच नाही. सद्गुरू उदाहरण द्यायचे, कोणी जर आमचा मान सन्मान केला तर 8 दिवस आमच्या लक्षात राहतं. ह्याच्यावरती आम्ही ते जास्त दिवस डोक्यात ठेवत नाही. पण कोणी आमचा अपमान केला, आम्ही त्याला 5-5 वर्ष मनातून काढत नाही. म्हणजे 4-5 वर्ष एखादी व्यक्ती ज्याने आम्हाला दुःख दिलंय, ज्याने आम्हाला त्रास दिला आहे, ती व्यक्ती आमच्या आतमध्ये बसली आहे आणि आम्हाला त्याचा त्रास होतो. पण आम्ही 4-5 वर्ष त्या व्यक्तीला बाहेरच काढत नाही. ती व्यक्ती दिसली ह्यांनीच, हेच ते, ह्यांच्यामुळेच. ह्या ज्या निगेटिव्ह पेंटिंग फाईल्स आहेत ना आपल्या आतमध्ये, या आतमधना या निगेटिव्ह पेंटिंग फाईल्स बाहेर काढण्याचं काम नामस्मरण करतं. काय शोध आहे बघा. आणि जर हे जर पकडलं, जे सद्गुरू शिकवतायत, जे संतांनी आपल्याला सांगून राहिलं, हे जर पकडलं प्रत्येक माणसाने, तर द्वेष, मत्सर, अनादर, असूया ह्या ज्या गोष्टी वाढतात ना, त्या कमी होतील. हे फक्त पकडलं तरी. सद्गुरू छान सांगतात आपल्याला की एकदा का नाम आपण पकडलं, नंतर नाम आपल्याला सोडत नाही. नामाचा तो गुणधर्मच आहे. आम्ही जर एकदा पकडलं तर ते आम्हाला सोडत नाही. म्हणून सद्गुरू असं म्हणतात की ते करायला घ्या. आम्ही असं म्हणू, आपण खरं म्हणजे सगळे पुण्यवान आहोत. मगाशी जे विठ्ठल नामस्मरण झालं आणि आपण तल्लीन होऊन ते केलं, ही सद्गुरू रायाची आपल्यावर जबरदस्त कृपा. कोणाला तरी आपण बोलू ना इथे आपल्या मैत्रिणींना आणि सांगू विठ्ठल नाम घ्यायला बस, ते म्हणते तू चालू ठेव, आम्ही येतो घरा. कारण ते तेवढं सोपं नाही. आमच्या जिभेवर ते नाचतं. एक वेळ मुखात यायला सद्गुरूंनी म्हटलं की सहस्त्र जन्माची पुण्याई लागते आणि हे 20 मिनिटं जिभेवर नाचायला केवढी पुण्याई. आमची किती असेल माहित नाही, पण सद्गुरूंची आमच्या पाठी भरपूर पुण्य. म्हणून आम्ही ना तल्लीन होऊन विठ्ठल नाम घेत होतो. आम्हाला काही वाटत नव्हतं. खरंच जबरदस्त कृपा आहे आपल्या सद्गुरूंची. ह्या विठ्ठल नामाचं नामस्मरण वेगळं आणि नामजप वेगळा, दोघांमध्ये फरक आहे. सद्गुरू असं म्हणाले, नामोच्चार पण वेगळा.
नामोच्चारचा अर्थ काय? कधी तरी आठवण आली की नाम घेणं, नेहमी नाही. कधीतरी आठवण आली की बाबा विठ्ठल म्हटलं किंवा श्रीराम जयराम म्हटलं, केव्हा तरी, याला म्हणतात नामाचा उच्चार. पण नामजप म्हणजे काय? की आपल्या सद्गुरूने आपल्याला जे दिलं आहे ते जपावं, सतत घ्यावं किंवा घेण्याचा प्रयत्न करावा. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ही फक्त प्राथमिक अवस्था आहे. ह्याच्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे. भक्ती मार्गामधला, परमार्थ मार्गामधला, अध्यात्म मार्गामधला नामस्मरण हा सुरुवातीचा टप्पा आहे. पण तिथेच राहिलो तर प्रपंचात आणि परमार्थात प्रगती होणार नाही. आणि सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे, संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. संसार सर्वार्थाने सुखाचा कधी होईल? जरा पुढच्या वर्गात जाऊ तेव्हा. आणि खरंच आहे, ही मुलं आपण शाळेत घालतोय ना, किती प्रयत्न करतो. आता तर कठीण आहे सगळं. आपल्या वेळेला खूप सोपं होतं, शाळा वगैरे सगळं काही. आता आपल्याला सर्वांना माहित आहे ऍडमिशन काय असतं ते. पण आपण त्यांना शाळेत घातल्यानंतर त्याच वर्ग आवडला, खूप छान आहे तो वर्ग, आणि बसले. आपल्याला नाही चालणार. आपण त्यांना सांगणार आम्ही एवढी मेहनत घेतो, एवढे कष्ट घेतो, एवढी वर्षाचं भरले आम्ही डोनेशन, ते ह्याच वर्गात बसायला. सद्गुरू एक उदाहरण द्यायचे आपल्या सर्वांना. लहानपणी चालता येत नसतं बाळाला, त्यावेळी त्याला पांघरूण गाडा दिला जातो. आता ना एक पांघरूण गाडा गेला, आता एक तर असं सर्कल आलंय, सायकल सारखं. माझ्या नातवाला आम्ही दिलं होतं. जमाना बदललाय. त्याला आम्ही त्याच्यात बसवलं होतं आणि तो त्याला घेऊन ना असा घरभर फिरायचा. आणि नंतर हळूहळू तो चालायला लागला. आता इतका पडतो बघितलं. आता मोठा झाला ना, 2.5 वर्षाचा. आता जर त्याला ते दिलं चालेल का? नाही चालणार. सद्गुरू हे शिकवतायत आपल्याला की नामस्मरण, त्याच्यामध्ये जो नामजप आहे, नामोच्चार आहे, हा सुरुवातीचा टप्पा आहे. पण प्रगती जर झाली पाहिजे संसारामध्ये आणि अध्यात्मामध्ये, तर नामोच्चार, नामजप याच्यामध्ये स्मरण नाहीये. आणि नामस्मरणामध्ये स्मरण आहे. किंबहुना पुढचा जो टप्पा आहे, पुढचा जो क्लास आहे, तो हाच आहे आपल्या सर्वांचा, की आम्ही सर्वांनी स्मरणात नाम घ्यायचं. फक्त नामस्मरण नाही करायचं. आता आपण असं म्हणू, स्मरणात नाम घ्यायला, कोणाचं नाम घ्यायचं स्मरणात? इथे जी माणसं आहेत त्यांच्या आम्ही त्यांना ओळखतो. मग त्यांना हात मारल्यावर ती माणसं डोळ्यासमोर दिसतात, तर आम्ही त्यांना पाहिलंय. पण विठ्ठलाला आम्ही पाहिलंच नाहीये, तर त्याचं स्मरण घेऊ, त्याला हात कशी मारायची? आपले सद्गुरू पै महाराज आहेत आणि याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. असे सद्गुरू आम्हाला लाभले. ते आम्हाला एकदा असं शिकवत होते की देवश्रींनी वाल्याकोळीला नाम दिलं आणि वाल्याकोळीने त्यांनी शिकवल्याप्रमाणे ते नाम घेतलं. आणि सद्गुरू असं म्हणाले, इतकं त्याच्याकडे पाप होतं, ते तेवढं पाप
त्या सद्गुरूंनी जे नाम शिकवलं त्याप्रमाणे घेतल्यामुळे ते त्याच वेळी त्याच जन्मी नष्ट झालं आणि त्या माणसामध्ये एवढं परिवर्तन झालं, वाल्मिकी ऋषी या पदावर जाऊन ते बसले. त्यावेळी सद्गुरू असं म्हणाले, खरं म्हणजे आपण सर्व त्याच्यापेक्षाही ग्रेट आहोत की आमच्याकडे तेवढं नाहीये. तेवढं काय अजिबातच नाही म्हणायला हरकत नाही. थोडं फार कुठेतरी राई जिरा एवढं असेल किरायवर, पण तेवढं नाहीये. आणि संतांनी असं म्हटलं की जडतीला पापे जन्मांतरीची, म्हणजे जन्मोजन्मीचं सुद्धा आणि या जन्मात जर आता जीवनविद्येत येण्यापूर्वी काय जर करून ठेवलं असेल ते सुद्धा जन्मोजन्मीचं सुद्धा आणि जीवनविद्येत येण्यापूर्वी भूल चुकीने माहिती नाही म्हणून काय जे करून ठेवलं आहे ते सुद्धा नष्ट करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंनी जे नाम आम्हाला दिलंय, जे शिकवलं आहे आम्हाला, ते जर घेतलं तर त्यात आहे सामर्थ्य. एकदा सद्गुरू असं म्हणाले, देवश्रींनी वल्ल्याकोळीला शिकवलं. काय शिकवलं? स्मरणात नाम कसं घ्यायचं, त्या नामीपर्यंत पोचण्याचा रस्ता दाखवला. कारण सद्गुरू हे देवाची ओळख करून देतात. सद्गुरूंकडे ते सामर्थ्य आहे. साधकाला त्या स्टेजपर्यंत आणतात आणि त्याला तो नामी दाखवतात. हे सद्गुरूंचं कार्य असतं. आपल्या सद्गुरूंनी पण ते केलेलं आहे. फक्त आम्ही सर्वांनी एकच लक्षात घेतलं आहे, दिव्य साधना मिळते ना तेव्हा तो नामी दिसतो. हा आमचा एक भ्रम आहे. सद्गुरूंनी असं शिकवलं होतं की जेव्हा वाल्ल्याकोळी नाम घ्यायला बसला त्यावेळी देवश्री त्याला असं म्हणाले की ती डोळे मिटून अंतर्मुख होऊन ते नाम घे. जेव्हा जेव्हा तुला वेळ मिळेल तू एका जागेवर बस आणि तू अंतर्मुख हो. आणि मग सद्गुरूंनी प्रॅक्टिकल आम्हाला शिकवलं की अंतर्मुख कसं व्हायचं. आपली वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे, आपली दृष्टी अंतर्मुख झाली पाहिजे. तो आतमध्ये बसला आहे, त्याच्याकडे पाच नाम घे. मग देवश्री वल्ल्याकोळीला शिकवतायत की तू असं म्हण. त्यांनी ते श्रीराम जयराम म्हटलंय किंवा श्रीराम राम 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 असं सद्गुरूंनी त्यांचं शिकवलं. पण सद्गुरू आम्हाला शिकवत होते की तुम्हाला जर करायचं असेल तर विठ्ठल 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 असं नाम घ्या. त्याच्यानंतर सद्गुरू असं म्हणाले की डोळे मिटून नाम घेणं हा पुढचा स्टेप आहे किंवा पुढचा क्लास आहे, तो कबूल आहे. पण ती व्यक्ती डोळे मिटून त्या कोणाचं स्मरण करते हे कसं कळणार. त्याला सद्गुरू असं गमतीने म्हणाले, माहेरी गेलेल्या बायकोचं स्मरण करते काय कोणाचं करते, एका देवाशिवाय कोण सांगणार. कारण ते थोडं काठीण्य आहे त्याच्यात. तिथपर्यंत पोहोचायला देवश्रींनी त्यांना तो धडा दिला. त्यांचा काहीतरी गेल्या जन्मात कुठेतरी काहीतरी अभ्यास झालेला असणार, तेव्हा तो धडा तिथपासून दिला गेला असणार. पण आपल्या सद्गुरूंनी तिथपर्यंत पोहोचायला अनेक धडे दिले आपल्याला. त्याच्यातला पहिला जो धडा दिला ते म्हणाले, रिकामा वेळ मिळेल तेव्हा डोळे उघडून सुद्धा
नामीला पाच नामस्मरण करू शकता. कर्जतचं जे लास्टचं प्रवचन होतं त्याच्यामध्ये लक्षातच आलं नाही की त्यांना काय सांगायचं होतं. ते असं म्हणाले, मी प्रार्थना निर्माण केली आहे, प्रार्थनेने तुमचं कोटकल्याण होणारच आहे. पण माझ्याकडे एक बाई आली आणि ती असं मला म्हणाली, असं आपले सद्गुरू कर्जतला सांगत होते. ते शेवटचं प्रवचन आठवा. ते असं म्हणाले की त्या बाईने म्हटलं, 4 ओळीची प्रार्थना खूप मोठी आहे, छोटं काहीतरी द्या. तेव्हा मी म्हणालो, आता छोटं देतो तुम्हाला, त्याने पण तुम्ही सर्व ठिकाणी प्रगती करा. ते छोटंसं जे वाक्य होतं ना, ते खरं महान आहे. ते असं म्हणाले, प्रत्येक माणूस दिसला रे दिसला की त्याला पाहत म्हणा, देवा याचं भलं कर. ही साधना त्यांनी जेव्हा दिली त्यावेळेला क्लिक नाही झालं, पण नंतर अभ्यासाने एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाकडे बघत बोलायचंय, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर. कारण प्रत्येकामध्ये ते तत्व आहे, फक्त ते जीवरूपात आहे. अभ्यासाने तो शिव होतो. जाणीव गढूळ झाल्यामुळे, संस्कार तसे मिळाल्यामुळे तो जीवरूपात वास करतोय. पण जेव्हा सद्गुरू भेटतात आणि सद्गुरूंच्या संगतीत त्यांचं कार्य करत असताना, त्यांच्या नामधारकांमध्ये बसता उठता ह्या जीवाचं रूपांतर शिवाकडे होण्याचा प्रवास सुरू होतो. सद्गुरू असं म्हणाले की प्रत्येकाकडे पाहत तू बोलत जा. अरे सांगा मला, हे सद्गुरूंनी शिकवलंय, देवा याचं भलं कर, देवा यांचं भलं कर, त्यांना सुख शांती समाधान आरोग्य मिळू दे, त्यांची भरभराट होऊ दे, याचा संसार सुखाचा होऊ दे. हे जे चाललंय ना, ज्याच्याकडे बघत करतोय ना, तो नामी आहे, तो नामी आहे. आम्ही त्या नामीशीच बोलतो आहोत आणि त्याच्याकडे बघत आपण नामस्मरण करतोय. हे इतकं सोपं देणारे पृथ्वी पाठीवरचे एकमेव सद्गुरू आपले सद्गुरू साई महाराज. फक्त त्यांनी कोडलं नाही की हा नामी आहे. स्वर्णाचे नाम आहे ना, कारण हे कोडलं का नाही, कारण लोकांनी विठ्ठल नाम घेताना सुद्धा सद्गुरूंना असं म्हटलं की विठ्ठल विठ्ठल बोलतो बरं, पण माझ्या त्या काकाचं नाव विठ्ठल आहे, ज्याने आम्हाला छळलंय. त्यामुळे ते विठ्ठल नाव येणं कठीण वाटतं, असं लोकांचे सद्गुरूंकडे अभिप्राय आले होते. नंतर दुसरा जो अभिप्राय आला सद्गुरूंकडे की देवा याचं भलं कर, सद्गुरू ज्यांनी आम्हाला त्रास दिला आहे त्यांच्याकडे बघून भलं व्हावं त्याचं, असं आम्हाला वाटत नाही. मग आम्ही त्याच्याकडे बघून भलं कर कसं म्हणणार, हे अभिप्राय आले होते. मग सद्गुरू असं म्हणाले, जे ओळखीचे आहेत त्यांना सोडा, जे अनोळखी आहे, ज्यांनी तुमचं काहीच नुकसान केलं नाही, त्यांच्याकडे बघून सुरुवात करा. काय ग्रेट ना आपले सद्गुरू. कारण त्यांच्याकडे बघून जेव्हा सुरुवात होईल ना, तेव्हा स्मरणामध्ये बदल होईल. स्मरणात बदल झाला, एकदा त्या स्मरणाला दिव्यत्वाचा स्पर्श होत गेला की विचाराला दिव्यत्वाचा स्पर्श होईल, विचारामध्ये चेंजेस होतील. आणि विचारात चेंजेस झाले की आपल्याला ज्याने छळलंय ना, त्याच्याबद्दल पण आपण आता बोलतो, जाऊ दे तो त्याच्या कर्माचा, पण त्याचं भलं होते. हा बदल आपल्यामध्ये झाला सद्गुरूंमुळे. हा नामी आहे. आम्ही जे बोलतो ना, देवा याचं भलं कर,
देवा याचं भलं कर. आपण बाहेर पडताना पण आपण एकमेकांकडे पाहतो आणि आपल्याला आपल्या सद्गुरूंची आठवण येते की त्यांनी आम्हाला ही साधना शिकवली. किंबहुना दादा एकदा म्हणाले, तो अंकुश रवंदळ चारकोप शाखेचा हा विश्व प्रार्थना कमी करतो, पण देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर हे 16 तास इतकं करतो की त्या एका वाक्याने त्या मुलाने स्वतः इतका तो गरीब, इतकी 18-20 दारिद्र्य त्याच्याकडे होतं, त्या एका वाक्याने तो रोडपतीचा मुलगा आज करोडपती होऊन बसला. देवा याचं भलं कर. माई महोत्सव मधलं दादांचं प्रवचन ऐका. अंकुश रवंदाकडे बघून दादा बोलले की तो प्रार्थना कमी करतो, पण देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर. प्रत्येक माणसाकडे बघा, तो सतत 16 तास तेच करतो आणि कुठच्या कुठे गेला बघा, कारण स्मरणात नाम आहे ते. एखाद्याकडे बघून देवा याचं भलं मध्ये बोलणं, नामीचं स्मरण आहे ते. दुसरं नामीचं स्मरण म्हणजे शरीर साक्षात परमेश्वर. सद्गुरू आपल्याला शिकवायचे, त्याने आपल्याला दिलेली फार मोठी गिफ्ट, पण तेवढीच कठीण गिफ्ट. हा जो अवयव आहे ना, एक त्याने दिलेला इतका महान आहे. मला एका माणसाने सांगितलं, त्याचा हा अंगठा दुखतोय म्हणून, एवढाचाच अंगठा, पण इथला जो जॉईन आहे ह्याच्यामध्ये त्याने जी गुंतागुंत करून ठेवली ती डॉक्टरला मिळतच नाहीये. एवढी डॉक्टर पुस्तकं वाचतायत, पण याच्यामध्ये ते मिळत नाहीये. त्यामुळे ऑपरेशन करायलाच लागणार. त्याचा खर्च 5 लाख आहे एवढ्याशा अंगठ्याचा. जेव्हा परमेश्वराने आम्हाला हा दिला, हा ना एकच नाही दिला, 2 दिले आणि दोन्ही फुकट दिले, पण आम्ही कधीही त्याला थँक्यू नाही बोलत आहे. सद्गुरू शिकवायचे की प्रत्येक अवयवाला थँक्यू म्हणा. हे हात काम करतात दिवसभर. आज आमच्याकडे जो पैसा येतो, आमच्याकडे जो काही आज पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, हात राबले तेव्हा ती लक्ष्मी घरात आली. या हाताला रात्री तरी जवळ घ्या, त्याच्यावर डोकं टेका आणि त्याला थँक्यू म्हणा. तुझ्याच विठ्ठल आहे रे बाबा. काय जवळ आणलं बघा नामीच्या आपल्याला, कारण तोच तर वाहतोय ना आतून. तो आतमध्ये आहे म्हणून जगात मान आहे आपल्याला. कारण आपण जगामध्ये वावरतो आणि त्याला जर आपण स्मरण करून गेलो, हाताचं, पायांचं, डोळ्याचं, कानाचं, आणि त्याला जर थँक्यू म्हणत गेलो तर कधीही पॅरालिसिस होणार नाही. कारण त्याने दिलंय, त्याला थँक्यू म्हणतोय आपण. काय खुश होतो तो नामी. तो असं म्हणतो, हा शिष्य सद्गुरूचं ऐकतोय. अहो, आम्ही जर कोणाला काही केलं आणि त्याने आम्हाला थँक्यू नाही म्हटलं, घरी जाईपर्यंत आमच्या डोक्यात राहतो. एक तरी वाक्य बोलायचं थँक्यू म्हणून, म्हणजे आपण देऊन देऊन काय देणार. त्याने इतकं छान दिलं आणि इतकं फुकट दिलं की त्याच्या जीवावर आपण नाचतो आता. आणि तरीही आमच्या तो स्मरणात नाही. एवढा जवळ असून डोळे बंद करून करू तेव्हा करू, डोळे उघडे ठेवून दिसतोय आणि एवढ्या जवळ आहे. सद्गुरू म्हणतात, नवरा
माझं शरीर आहे त्यात काय. असले धावतात ना रस्त्यावर, धावणं सोडा, मोबाईल घेऊन जेव्हा क्रॉसिंग करतात तेव्हा काही वाटत नाही या सर्वांना. एवढं काय अर्जंट फोन येतो यांचा. अरे तो चालवणारा एखादा जर स्वतःच्या विचारात चालवत असेल आणि ब्रेक मारायला विसरला आणि तुझ्यावर जर गाडी गेली, केवढ्याला ते गेलं प्रकरण. पण कसे चालतात, कारण ह्याची किंमतच नाही. सद्गुरू आपल्याला आठवण करून देत आहेत की तो नामी आहे, त्याचं नाम घेताना किती जवळ आहेस माझ्या. तिसरं म्हणजे जीभ, ती एवढीशी छोटी आहे, कशी तू बसवलीस. ऍक्च्युली ती दोन कामासाठी दिली त्याने, खाण्यासाठी आणि विठ्ठल नाम घेण्यासाठी. बाकीचं जे चाललंय ना ते आमचं चाललंय. उकांची बडबड, विनाकारण शब्दाला शब्द, किंवा काही झालेलं असलं तरी ते पुन्हा पुन्हा बोलत राहणं. एकदा बोलणं सोडून दिलं, पुन्हा नामावर आलो तर त्या जिभेला त्याची गोडी लागेल आणि त्याच्यातून जी लाळ आत जाईल. तो म्हणे इतका रस आहे की अमृत त्याला पिकं पडेल. विठ्ठल 3 अक्षराचा रस की ज्याच्या पुढे अमृत पिकं पडतं म्हणे. हे जे रस आहे हा चाखायला जेव्हा मिळेल तो नामी आहे. पण तो चाखायला मिळतो पण आम्हाला. पण आम्ही काय म्हणतो, थांब जरा, याला फोन लावते, त्याला लावते, त्याच्याशी बोलून घेते. वेळ असतो त्यावेळेला बाकीचे आठवतात आणि तो नामी बाजूला ठेवतो आम्ही. तिसरं नामी म्हणजे आपली ना सगळीकडे व्यवस्था होते बघा. आम्ही ज्या वेळेला आता गाडीने जातो, काही पेट्रोल ह्याच्यावर टोलवर आमची गाडी थांबवतात आणि आम्ही जर फॅस्टॅग आमचा भरलेला नसेल तर नरसाहेब पैसे द्यायला जातात. तर बऱ्याच ह्याच्यावर टोलवर आमचे पैसे घेतले गेले नाहीये. का तर गाडीवर विश्व प्रार्थना आहे पै महाराजांची. तो ज्यावेळी बाहेर येऊन बोलतो त्यांना की नाही मी पैसे घेणार कारण गाडीवर प्रार्थना आहे, तुमची गाडी जाऊ दे, त्याला तो नामी असतो. कळलं का. सद्गुरूंनी तिथे दर्शन दिलेलं असतं. आम्ही काय म्हणतो, काय ना सद्गुरूंना केवढा मान आहे. त्यांना मान आहे कारण जग त्यांच्यामुळे चाललंय. पण तो दर्शन द्यायला आला ना. दुसरं, काही ठिकाणी आमची व्यवस्था होते, आम्ही फक्त बोललो ना, बोलायची पण सोडा. आत्ताच आम्ही गावामध्ये घर घेतलं, आम्ही गावी होतो, कालच आलो 2 दिवसापूर्वी. आणि ज्या वेळेला आमची घर घेण्याची आम्हाला म्हणजे प्रसाद सागरसाठी एक सेपरेट घर घ्यावं हक्काचं म्हणून आम्ही त्याला बघत होतो, त्यावेळेला नर म्हणाले रिटर्न झालेलो आहे मी, कॅपॅसिटी नाही आपली, फक्त 3च गुंठे घेऊया, छोटंसं घर बांधलं बस झालं. आणि आम्ही जात होतो आणि आता गेल्या महिन्यात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला यांच्याच एका मित्राने 30 गुंठे जागा दाखवली आणि त्याच्यात घर आहे त्याचं माणसाचं. तर नर म्हणाले 3च गुंठे पाहिजे बाबा, तुला 30 कुठे ऐकायला आलं होतं, मी 3 बोललो होतो. आम्ही मुंबईला आलो, ज्याची जागा होती त्यांनी नरांना फोन केला, तुमचं बजेट फक्त सांगा. ते म्हणाले अमुक अमुक आहे, तेवढ्या बजेटमध्ये मी देतो म्हणे 30 गुंठे जागा आणि ते घर. ही जी व्यवस्था केली ना, ज्याने आम्हाला फोन केला, आपण म्हणतो नाही का
परमेश्वर माणसात उभा राहिला असं म्हणतो आपण. तो नामी असतो. आम्ही फक्त एवढं बोलतो देव उभा राहिला त्याच्यात. देव नाही, तो विठ्ठल उभा राहिला. त्याला आपण फक्त बघायचं आणि त्याचं स्मरण करायचं. तुला थँक्यू, तू मला दर्शन दिलंस. कळलं का? ज्यावेळी आम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनला 16 तारखेला बांद्र्याला जेव्हा आम्ही गेलो, मुंबईमध्ये राहतो आपण, इथे कोण ओळखत नाही आपल्याला. आणि आम्ही कणकवलीला जेव्हा गेलो आणि ज्याला आम्ही एंट्री केली, तिकडे एक नामधारक आले होते, सागर माडिक म्हणून. ते कणकवलीचे अध्यक्ष होते पूर्वीचे. त्यांनी आम्हाला ओळखलं, कारण आपण पुढे असतो ना, म्हणून लोक ओळखतात. तर भात सोडा. ते म्हणाले इथे कुठे? तर म्हटलं असं असं आहे. ते म्हणाले मग बाहेर इथे बसायचं का, आत चला. तर आतमध्ये त्यांची ओळख होती. त्यांनी आत जाऊन ना त्या अधिकाऱ्याच्या कानात काय सांगितलं. त्या अधिकाऱ्याने अशी जी काय व्यवस्था केली, सगळ्यांच्या फाईल्स मागे आणि नरांची फाईल पुढे. जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन 2 तासावर होतं का 4 तासात, आमचं ताबडतोब झालंच ना. हा जो अधिकारी आहे किंवा तो सागर माडिक आहे, हा नामी आहे. इथे देवाने आम्हाला दर्शन दिलं. जिथे जिथे आमची व्यवस्था होते ना, तो नामी असतो. कारण सद्गुरू बोलले, व्यवस्था तिथे परमेश्वर. सद्गुरू काय सांगायचे? जिथे जिथे व्यवस्था दिसते तो परमेश्वर आहे, हा नामी. सद्गुरू नेहमी म्हणायचे, चिंतन हा चिंतामणी. ह्या कार्यामुळे तो आम्हाला पुरस्कार दिला गेला. नेहमी सद्गुरू नरांना बोलायचे की हे कार्य ना तू केलंयस, मी निमित्त आहे. असं सद्गुरू यांना सतत सांगायचं. हे सद्गुरूंना म्हणाले एकदा, सद्गुरू खरं म्हणजे मी निमित्त आहे, कार्य तुम्ही करून घेताय. 11 वर्ष कार्य कंटिन्यू, ते सुद्धा. मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, तुमच्या घरातलं काही मॅटर असो, किंवा अतिरेकी हल्ला झाला मुंबईवर, बॉम्बस्फोट झाले, 26 जुलैचा पाऊस झाला, मुंबई थांबली, थांबलं नाही. चिंतन हा चिंतामणी. हे एका सद्गुरूशिवाय कोण करणार? 11 वर्ष हा कार्यक्रम थांबलाच नाही. तेव्हा सद्गुरूंना नर म्हणाले, खरं म्हणजे मी निमित्त आहे, तुम्ही सद्गुरू हे सगळं करून घेतलं. माझ्या वडिलांनी मला म्हणे एकदा खांद्यावर घेतलं होतं. नर सांगत होते सद्गुरूंना बंगल्यावर. आणि माझे वडील म्हणाले, आता बघ तू किती मोठा झालास. त्यावेळेला मी म्हणालो, मला ना किती लांब लांबचं सगळं दिसतं. बाबा तुम्हाला दिसतं का? ते म्हणले मला नाही दिसत, मी लहान आहे, तू मोठा झाला. पण ती खाली वाकलं आणि पाहिलं, तेव्हा बघितलं की मी बाबांच्या खांद्यावर उभा आहे. तसं सद्गुरू तुम्ही सगळं केलं, मला तुमच्या खांद्यावर उभं केलं आणि लोकांना मी दाखवला. खरं म्हणजे तुम्ही महान आहात आणि तो मान सन्मान हा तुमचा आहे. त्यावेळी सद्गुरू त्यांना एक वाक्य म्हणाले, हे स्मरण कायम ठेवणं याला नामस्मरण म्हणतात. लक्षात आलं का? जगात आपल्याला खूप मान दिला जाणार. जीवन गौरव पुरस्कार हा जीवन विद्या मिशनने दिलाय, फार मोठा. परंतु बाहेरही जे काही पुरस्कार मिळणार, कोण मान सन्मान देणार, कोण आपण तिकडे गेल्यानंतर जे काही आपल्याला उचलून घेतात लोक, ग्रंथदिंडीला जा, कुठेही जा, संपर्क फेरीला जा, आपल्याला लोक उचलून घेतात. तो मान हा सद्गुरूंचा आहे. हे स्मरण ठेवणं हे नामीचं स्मरण आहे. तिसरा एक भाग सांगते तुम्हाला. आपल्याला ना स्मरण शक्ती आहे. एवढी मोठी गिफ्ट आहे. हे जर गेलं ना, जीवनातलं सगळं इंटरेस्ट गेला. आमचे एक नातेवाईक, माझा भाऊच आहे तो, मामे भाऊ,
ब्लड प्रेशरची गोळी कधी घेतली नव्हती 4 दिवस. का लोक असं कंटाळा करतात तेच कळत नाही. शरीराला रिस्पेक्ट देऊया. जे काही वाटायला आलंय ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि ते घेतलं पाहिजे. पथ्य पाळली पाहिजे. शरीर छान ठेवलं पाहिजे. आपल्या मुलांवर त्याचे उपकार आहेत. त्याने ना 4 दिवस ती ब्लड प्रेशरची गोळीच घेतली नाही. आळस केला नाही, नव्हती काही कल्पना नाही. पण ज्या वेळेला तो चक्कर येऊन पडला ना, तो एका दुकानात गेला होता गावी आणि ते दुकान वरती होतं, असं चढून जायचं आणि तिथून तो खाली पडला चक्कर येऊन. तर त्या डोक्याला मार बसलाय. पणजीच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला येतो. आम्ही बघून आलो होता. त्याच्या बायकोला बघायला पाठवलं होतं. त्याच्या डोक्याचं ऑपरेशनही झालं. तो डोळे उघडून बघतो पण आहे, हात पाय सगळं हलवतोय, पण तो कोणालाही ओळखत नाही. सद्गुरूंची इथे आठवण येते. स्मरण शक्ती गेली की आपण कोणाला ओळखत नाही. सद्गुरू आपल्याला सांगायचे हो प्रवचन करताना की स्मरण शक्ती ही देवाने दिलेली गिफ्ट आहे. त्या देवाला थँक्यू म्हणा. प्रवचन संपल्यावर घरी जायचंय. घरच गेलं स्मरणातून कुठे जाणार, असं सद्गुरू शिकवायचे. आणि आपण सद्गुरूंना हात जोडायचो. बरोबर आहे हो माऊली. कारण सद्गुरू आपल्याला नामीची ओळख करून देत होते की तो नामी आहे, त्याला तू आठवण कर की देवा तुझ्यामुळे माझ्या स्मरणात सगळं येतं. कालचा दिवस आठवतो, गेल्या महिन्याचा आठवतो. तेजस विचारायला आला होता नारायणा, तो जीवन गौरव पुरस्कार कधी मिळाला. तर मला म्हणतात तिला माहिती असणार तारीख. मला विचारतात तारीख कोणती होती ग. मी त्यांना म्हटलं 19 एप्रिल होती, माई महोत्सव. पण लगेच मी त्या देवाला थँक्यू म्हणाले, कारण बाबा मला आठवण राहिली नाही का. हे जे स्मरण आहे ना, आपल्याला घरात जरी कोणी विचारलं इलेक्ट्रिक बिल भरलं का ह्या महिन्याचं, विचारतात का असं. आणि मग आपण म्हणतो लक्षात नाही, थांबा आठवतो वगैरे. आणि आठवलं लगेच म्हणा त्याला थँक्यू, तुझ्यामुळे आठवलं बाबा. त्याचं कापून देतील ना लाईट. तुझ्यामुळे आठवलं, हा नामी आहे. किती ठिकाणी सांगितलं नामी. त्या भगवंताचं कृतज्ञतेने स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. खरं नामस्मरण म्हणजे कोणतं, त्याचं कृतज्ञतेने स्मरण करणं. आणि सद्गुरू असं म्हणाले, या नामस्मरणाने पुण्याची प्राप्ती होते. केवढं पुण्य, डोंगरा एवढं पुण्य जमा होतं संचितात. मग असं जर पुण्य संचितात जमा झालं तर त्या वाल्याकोईचं पाप नाही झालं तर काय होत. डोंगरा एवढं पुण्य जमा होतं. आणि पुण्याने सर्व काही मिळतं माणसाला. सगळं जेवढं चांगलं चांगलं आहे ना या जगात, त्याने निर्माण करून ठेवलेलं ते त्या व्यक्तीला मिळतं. त्याच्याकडे हे पुण्य असतं. मग सगळं, मग चांगली मुलं, चांगले जावई, चांगल्या सुना, चांगला नवरा, चांगली बायको, चांगलं घर. म्हणजे मुंबईमध्ये पण चांगलं घर आणि गावामध्ये पण चांगलं घर. हे सगळं पुण्याने मिळतं. आणि पुण्य हे देवाच्या स्मरणात नाम घेतलं